माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 22. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. अध्याय 76 प्रयागेश्वर महात्म्य आपण बघूया. प्रयागेश्वर हे सर्व कामना पूर्ण करणारे सर्वतोपरी श्रेष्ठ देव आहेत. प्रथम कल्पामध्ये स्वयंभू मनूचा प्रथम प्रियवत होय. या धार्मिक वृत्तीचा असून त्याने खूप यज्ञ केले. त्याची सांगताही व्यवस्थित केली. 7 द्वीपामधील भरत आदीची प्राप्ती त्याला झाली. नंतर तो स्वतः बदरी या स्थानी जाऊन तपश्चर्या करू लागला. एक काळ देवर्षी नारद तेथे उपस्थित झाले. राजा प्रियव्रताने त्याचे अर्ध्य आदीने पूजन केले. राजाने जेव्हा त्यांना कुशल विचारले तेव्हा नारद म्हणाले, श्वेतदीप सरोवरासाठी मी एक अति रम्य अशी कन्या पाहिली. तिला मी विचारले, हे भद्रे, तू कोण ग? कुठून आली? मी तुला काही मदत करू का? तेव्हा माझ्याकडे पाहत अगदी गुच्चूप अशी ती उभी राहिली. पण आश्चर्य काय, तिच्या त्या पाहण्याचा माझ्यावर असा काही परिणाम झाला की चिंता मोह यांनी मी भानला गेलो. त्यानंतर मला तिच्या जागी 3 पुरुष दिसू लागले. मला माझ्या ज्ञानाचे विस्मरण झाले. जेव्हा ती पुन्हा एकदा मला दिसली तेव्हा मी तिला विचारले, तू खरोखरी कोण ग? मी तुला शरण आलो. तेव्हा तिने सांगितले की मी वेदमाता सावित्री असून तिघे म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद होत. नंतर ती अंतर्धान पावली. तेव्हापासून मी आपले विस्मरण नष्ट होण्यासाठी अनेक तीर्थामधून भटकत आहे. या प्रयाग तीर्थाचे नाव ऐकून मी येथे आली. अक्षय वटाजवळ सावित्री सदा दिसते म्हणून मी येथे आले. या ठिकाणी मी फार मोठे तप केले. तेव्हा प्रयाग तीर्थाने मला दृष्टांत दिला की महाकाल वनात गेल्याने मला पुन्हा स्मृती प्राप्त होईल. नंतर मी प्रभुकृपेने त्या वनात गेलो. तेथे घंटेश्वर पर्वामध्ये नवनदीच्या दक्षिणेला अनादी ज्योतिरूप लिंगाची पूजा केली. तेव्हा प्रसन्न होऊन परमेश्वराने मला माझी स्मृती परत दिली. तेव्हापासून हे लिंग प्रसिद्ध होय. नारदाचे बोलणे ऐकून प्रियव्रत नृप महाकाल वनात गेला. त्याने प्रयागेश्वराची अर्चना करून सिद्धी प्राप्त केली. आता आपण रेवाखंड बघूया. अध्याय 77 पुराणसंहिता वर्णन रेवाखंड प्रारंभ. नैमिषारण्यात चालू असलेल्या सत्रात तेथील कुलपती शौनक मुनी यांनी पुराणांचे महात्म्य महान वक्ते श्रीसूत यांना सांगितले. ब्राह्मी व विष्णू सरिताबद्दल आपण कथन केले, पण रौद्री सरिता म्हणजे काय हो? नर्मदेविषयी अजून काही सांगितले नाही, तरी कृपया सांगा. महामती श्रीसूत म्हणाले, प्रथम मी पुराणसंहितेच्या उत्पत्तीविषयी त्याचे महत्त्व सांगतो. पुराणे ज्याला माहीत नाही ते अज्ञ होय. पुराणे माहीत असणाऱ्याला सर्व काही ज्ञान असते. वेदांचा आत्मा पुराणे, षडंग शास्त्रे भूत, स्मृतीही त्यातच समाविष्ट. वेद स्मृती यांच्यात जे सांगितले आहे ते सर्व पुराणात समाविष्ट आहे. प्रथम पुराणे ब्रह्मदेवाने सांगितली, त्यानंतर वेद ब्रह्ममुखातून अवतरली, नंतर शास्त्राची उत्पत्ती झाली. काही काळ मध्यंतरी मुनीकडून पुराणे ग्रहण केले जात नाही असे पण विमुने व्यासांचे रूपाने पुराणे सांगितले. ती 18 पुराण आहेत. किती? 18 पुराण. आपण त्या 18 पुराणाचा अभ्यास वाचन अभिवाचनातनं केला. पुराणाची लक्षणे 5 आहेत. ती म्हणजे सर्ग, प्रतिसर्ग, अंश, मन्वंतर, अंशाची रचित पुराण. आदी पुराण हे सर्वाहून पृथक असे आहे. ते म्हणजे ब्रह्मपुराण होय. संहितांनी हे विभूषित आहे. यात 10,000 श्लोक, अनेक कथा आहेत. पद्मपुराण 55,000 श्लोक, विष्णू पुराणामध्ये 23,000 श्लोक आणि चौथा आहे वायुपुराण. वायुपुराण वायवीय म्हणजे वायुपुराण होय. हे शिवभक्तीने भरलेले असल्याने याला शिवपुराणे म्हणतात. हे 24,000 श्लोकांचे. 5वे भविष्य पुराण 4 पर्वात सांगितले, त्यात 4,500 श्लोक. मार्कंडेय पुराणात 9,000 श्लोक. आग्नेय अग्निपुराण यातील श्लोकसुद्धा 16,000. 8वे पुराण नारद पुराण, श्लोक 25,000. 9वं भागवत पुराण भागात विभागले असून 2 भागात विभागले असून 18 श्लोक, 1000 श्लोक. 10वे ब्रह्मवैवर्त पुराण, ते आता आपण पुढच्या भागात सुरू करणार आहोत. 18,000 श्लोक. 11वे लिंग पुराण 11,000 श्लोक, 2 भागात. 12वे वराह पुराण 24,000 श्लोक. स्कंद पुराण 7 खंडात विभागले, 81,000 श्लोक. आपलं आता जे स्कंद पुराण सुरू आहे त्यात किती श्लोक आहे? 81,000. हे सर्वात मोठे आहे. 14वे वामन पुराण, यात 14,000 श्लोक. 15वे कुर्म पुराण 2 खंड, 17,000 श्लोक. 16वे मत्स्य पुराण, हे भगवान मत्स्याने मनूला सांगितले, 14,000 श्लोक. 17वे गरुड पुराण, यात 19,000 श्लोक. 18वे ब्रह्मांड पुराण 2,000 श्लोक.
12,800 श्लोक त्यात आहेत. अशीच उपपुराण आहेत. सनत कुमार संहिता, सूर्यदेव संहिता, 2 ब्रह्मपुराणाच्या सुलभ संहिता, पद्मपुराणाची नारसिंह संहिता, वैष्णव पुराणाची शौके संहिता, तर वायुपुराणाची बारस्त्य संहिता, देवी भागवताची दौरासी संहिता, भविष्य नारद या पुराणाच्या कपिल व मानव उष्णा या संहिता, तर ब्रह्मांड पुराणाची वारुण संहिता. अशा प्रकारे कालिका, सांब, पराशर, भागवत, कौम वगैरे उपपुराणं आहेत. कोणकोणती उपपुराणं आहेत? कालिका, सौम्य आणि पराशर. आता आपण बघूया अध्याय 78 रेवा महात्म्य. महामुनी श्री कृष्ण द्वैपायन यांनी नर्मदेचे महात्म्य सांगितले. द्वैपायनाचे शिष्य वंशपायन यांना जन्मेजयाने हा प्रश्न विचारला, हे शौनक मुनी, आपणाला आता मी रेवा तीर्थाचे महत्त्व सांगतोय. पूर्वी परीक्षित राजा यज्ञाच्या दीक्षेने दीक्षित झाला होता. त्यांच्याकडून हवी द्रव्य समृद्ध झाल्यानंतर त्या यज्ञभूमीवर जन्मेजयाने वंशपायना विचारले की, कृपा करून मला माझ्या पितृगणांच्या तीर्थसेवनाचा वृत्तांत सांगा. वंशपायनाने प्रथम महाकवी विरूपाक्ष वेदव्यास यांना नमस्कार केला. ते म्हणाले, राजा, तुझे पितामह 5 पांडव होते. त्यांचा हित करता श्रीकृष्ण होता. ते काम्यक वनात ब्राह्मणासमवेत राहत होते. त्यात कश्यप मुनी होते. तसेच गुरु विभांडक, पुलस्त्य, लोमश, अन्य पुत्र पौत्र असे बरेच जण होते. ते सर्वजण तीर्थात स्नान करून विंध्य पर्वतावर गेले. तेथे त्यांनी सुंदर वनश्रीने नटलेला असा आश्रम पाहिला. त्यात तऱ्हेतऱ्हेची फुले फळाने बहरलेली वृक्ष, वेली होत्या. कुबेराच्या उद्यानाप्रमाणे ते वन सुशोभित असे होते. विविध वर्गीय कमळांनी तेथील सरोवरे प्रसन्न दिसत होती. विविध पक्षी आपल्या सौंदर्याने त्या वनाची शोभा वाढवित होते. सिंह, वाघ, वराह, गज, कुरुंग, मृग, सुरभी इत्यादी पशूंनी ते वन युक्त होते. कोकिलासारख्या मधुर आवाजाच्या पक्ष्यांनी ते वन मोहून टाकले. ताण भूक सर्व विसरायला लावणारे असे ते वन. अतिशय अप्रतिम, कोणताच त्रास चिंता राहणार नाही, विसरून जातील असे ते वन शोभिवंत. त्या वनातील आश्रमातील वनात पशुपक्षी वैरभाव विसरून परस्परांशी वागताना दिसत होते. अशा त्या सुंदर वनात पांडुपुत्राने प्रवेश केला. तेथे त्यांनी अति तेजस्वी अशा मार्कंडे मुनींचे दर्शन घेतले. अन्य मुनी तेथे तप करीत असलेले त्यांना दिसले. युधिष्ठिराने विचारले, 7 कल्पांचा वृत्तांत आपण मला सांगाल काय? कल्पात का होतो आणि कसा होतो ते सांग. श्री मार्कंडे मग सांगू लागले, गंगा आदी नद्या पुण्यदायिनी आहेत. 7 कल्पातील सर्व नद्या क्षीण होतात, तरी नर्मदा मात्र नष्ट होत नाही. ही विस्मयकारक घटना तिन्ही लोकी प्रसिद्ध आहे, तीही मी तुला सांगतो. अध्याय 79 नर्मदेची 15 नावे. अध्याय 79 नर्मदेची 15 नावं. मार्कंडे मुनी म्हणाले, ही दृष्टिरूपा, मी मनुला विचारले होते की अबलेची उत्पत्ती कोणती? रुद्रजा ही कोण? ती ह्या एकार्णवात एकटीच भ्रमण का करते? वेदमाता सावित्री आहे की सरस्वती? सरितामध्ये श्रेष्ठ मंदाकिनी ती कालरात्री आहे की सुखोचित प्रकृती? अमृताहून उत्पन्न होणारी अशी ही कोण? उरग राक्षसे ज्या एकार्णवात नष्ट झाले अशा ह्या ठिकाणी का बरे भ्रमण करते? श्रीसूत म्हणाले, हे वत्सा, ही रुद्रापासून उत्पन्न झाली ही वरणी. लोकांच्या हिताकरता शिवाने परम उग्र तपश्चर्या फार प्राचीन काळी केली. तेव्हा उमेनेही त्यांना साथ दिली. वृक्षशिलावर जाऊन ही तप त्यांनी दुर्बोध अशा जागी केले. त्या तपाचे फळ म्हणजेच त्या पर्वतावर ही पुण्यमयी नदी निर्माण झाली. तिच्यावर प्रसन्न होऊन शंकराने तिला आशीर्वाद दिला. तू दक्षिण मार्गाने जा व जान्हवीप्रमाणे तूही सुरांकडून पूजली जाशील. कल्पांचा क्षय करणाऱ्या महान कालांतसुद्धा जे तुझ्या उत्तम तटावर आश्रय घेतील ते सर्व सद्गती प्राप्त करतील. तेव्हापासून ही नर्मदा 15 स्रोतांनी 10 दिशांना वाहत पावन करीत आहे. महानंद क्षोण, विदिशा, करमा, यमुना, चित्रोत्पला, विपाशा, रंजना, वालुवाहिनी, वृक्षापाद, प्रसूता याही सर्व रुद्रदेवांच्या कृपेनेच निर्माण झाल्या आहेत. अध्याय 80 नर्मदा स्तोत्र पठण वर्णन. महामुनी मार्कंडे म्हणाले, नर्मदा नदीचा महिमा ऐकून सर्व मुनिजन हर्षित झाले. त्यांनी हात जोडून नर्मदेची स्तुती केली. ते म्हणाले, हे परमपुण्य जल असणाऱ्या नर्मदा नदी, मकरगामिनी
हे वरानने तुला नमस्कार असो. हे परमशुभे विशुद्ध सत्वधारिणी नमस्कार असो. पापहरे विचित्रिते तुला नमस्कार असो. मोक्षदायिनी तरंगमालिना विभूषिते तुला आमचा प्रणाम. हे वरदे सुखप्रदे अहो सर्वनतः होत आम्ही पापनाशापासून आमचे तू रक्षण कर. हे निलोद्भूते तुला तुझ्या जलस्पर्शाने आम्हाला पावन कर. हे अंबोज समान मूक असलेल्या प्रदूषित कलियुगामध्ये सर्व घोर पापांचा नाश करणाऱ्या सरिते तुला शतशः प्रणाम. आमचे देह विदेह कर. आम्हाला शिवाचा आश्रय घडव. अध्याय 81 कावेरी संगम महात्म्य. राजा युधिष्ठिर म्हणाला, तिने लोकी कावेरी विख्यात आहे, पण तात्विक रूपाने तिचे महात्म्य सांगा. मार्कंडे मुनी म्हणाले, हे राजा, धर्म श्रुत असो, दुष्ट असो, कथित असो, कृत असो, अनुमोदित असो, तो सदा पवित्रच करतो. कावेरीच्या उत्तम फलाचे महात्म्य मी तुला आता सांगतो. कुबेर नावाचा एक महायक्ष सत्यवादी होता. तो यक्षांचा राजा कसा बनला ते ऐक. नर्मदा व कावेरी यांच्या संगमावर पवित्र अशा स्थानी तो तप करू लागला. सत्याने राहून उपोषण करीत तो शिवाची आराधना करू लागला. महेश्वर त्याच्या पराभक्तीने तुष्ट झाले. त्यांनी त्याला यक्षाचा राजा होशील, अक्षय तसेच अव्यक्त भक्तीत लीन राहशील असा वर दिला. यानंतर महेश्वर अंतर्धान पावले. यक्षही स्नान करून विधीपूर्वक पितृगण देवांना तर्पण करून कृतार्थ झाला. नंतर तो घरी परतला. सर्व यक्षांनी त्याला आनंदाने अभिषेक केला. त्याने उत्तम प्रकारे राज्य केले. तेव्हापासून कावेरीचा संगम महत्त्व प्राप्त करून राहिला. शिवाकडून कावेरी आदीचे अभिरक्षण स्थापित केले आहे. अमरेश्वरात चपलेश्वर, चंडहस्त अशी 2 शिवलिंग तीर्थ ही लिंग म्हणून प्रसिद्ध होय. 60 धनुष्य धारण करणाऱ्या रक्षकाकडून हिचे रक्षण केले जाते. लक्ष ओंकाराकडून पर्वताचे अभिरक्षण केले जाते. त्यावेळी अन्य ठिकाणी केलेले पापे क्षेत्रे नष्ट होतात. अध्याय 82 शूलभेद प्रशंसा वर्णन. श्री मार्कंडे म्हणाले, हे मैपते, एका दिव्य अशा तीर्थाची माहिती सांगतो. रेवा नदीच्या दक्षिण तटावर भृगू नावाचा पर्वत, त्याच्या शिखरावर शंभू भगवंताने तीर्थस्थापन केले. शूलभेद ह्या नावाने ते प्रसिद्ध, ते अतिपावन तीर्थ होय. तिन्ही लोकी वेद श्रेष्ठ यांनी या क्षेत्राची महती केली. त्यामुळे येथे वावरणारे सर्व प्राणी चराचर सृष्टी पावन झाली. पाताळातील गंगा भोगवती या नावाने प्रसिद्ध आहे. कुंडाच्या मध्यभागी शूलपाणीने हिला भिन्न केले. येथे गिरवाण नावाची शिला आहे. तेथे सरस्वती उगम पाहून ती 3 प्रवाहामध्ये वाहते. 3 ठिकाणी असलेले तीर्थ हे केदार, प्रयाग, कुरुक्षेत्र, गया या अन्य पंचस्थान तीर्थ, चक्रतीर्थ, धर्मारण्य, ब्रह्म, युष, पुष्कर तीर्थाहून कितीतरी पटीने श्रेष्ठ असे तीर्थ शूलभेद होय. येथे 13 दिवस उपासना केल्याने मिळणारे पुण्य अगणित होते. महेश्वर शूलपाणी यांची उपासना मार्कंडेबरोबरच गुहेमध्ये केली जाते. अध्याय 83 कालरात्री कृत जगत संहार वर्णन. युधिष्ठिर म्हणाला, यानंतर काय घडले तेव्हा मार्कंड्याने सांगितले. नर्मदा तटावरील निवासी जेव्हा तेथून प्रयाग करून गेले तेव्हा सर्व प्राण्यांचा क्षय करणारा रौद्र संहार झाला. ब्रह्मा, विष्णू आदी देवांनी कैलास पर्वतावर असणाऱ्या शिवाची त्रिवेदांची स्तुती केली. शिव पार्श्वभागी असलेल्या उमेला म्हणाले, हे शोभने, या संपूर्ण जगाचा संहार कर. आता विलंब लावू नको. शीतल चंद्र विकिरणांनी निर्मल सौम्य अशा तुझ्या रूपाचा त्याग कर. रौद्र रूप धारण कर. एकार्ण वाट आपण सुखाने शयन करू. श्रीदेवी म्हणाली, हे महाधुते, मी संपूर्ण जगाचा संहार करू शकत नाही. स्त्री स्वभावामुळे कारुण्य रूपिणी अशा माझ्याने हे काम होणार नाही. तेव्हा आपणास हे संहार कार्य करावे. हे ऐकून दुर्जटी अत्यंत क्रोध होऊन हुंकारद्वारा देवीची निर्वसना करून रौद्र रूपधारी बनला. त्यामुळे 10 दिशांना विद्युत संघटनाप्रमाणे अग्नी निर्माण झाला. तो संपूर्ण विश्व त्रैलोक्य प्राप्त असा विस्तारला. देवीनेही चंडी रूप धारण केले होते. सर्वत्र हाहाकार, व्याकुळता, ध्वनी शेष राहिला होता. अशा प्रकारे सर्व जगत निराश्रय अरण्याप्रमाणे उद्ध्वस्त झाले. या ठिकाणी हा अध्याय संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुढील कथा सृष्टी संवरण पुढील भागात बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो.